मित्रांनो नमस्कार. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे बघा, हे एवढं उंच झाड आहे आणि या उंच झाडाखाली मी उभं राहिलेलो आहे. आणि तुम्ही पाहू शकता माझ्या ही गळ्यामध्ये ही याला आम्ही गळंगोटी म्हणतोय. तर मित्रांनो आमच्या इकडं वर्षातून एकदा आम्हाला जे उत्पन्न भेटते तो म्हणजे हिरडा. ही हिरडा वनस्पती औषधी वनस्पती आहे. तर हे हिरडा तोडण्याचा हा सीजन चालू आहे. तर मित्रांनो उंच झाडावरती जाऊन हा हिरडा तोडायचा असतोय. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ दाखवायचं कारण एकच आहे. कारण आपण कालला ह्या झाडावरती चढलो होतो हिरडं तोडायला आणि त्या झाडावरून आपण खाली पडलेलो आहे. तर मित्रांनो आता मी तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे हा हिरडा कसा असतो. आमच्या जीवावरचा हिरडे हा. वरून जर पडलं तर काही जण मोडतात, काही जण म्हणजे जीव पण गमवावा लागतोय, असं आमचं हे उत्पन्न आहे. तर मी कुठून पडलो हे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. मी कसा पडलो मित्रांनो, आणि मी खाली पडल्यावरती माझ्या म्हणजे मी कसं वाचलो हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे. माझं नशीब म्हणायला लागेल. मी खाली पडल्यावर माझ्या कुठं लागलं नाही, थोडक्यात लागलं आहे, आणि किती लागलं हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो आता आपण इथून थोडंसं हिरडी इथून आता आपण पक्ष्यांना प्राण्यांना पाणी घालायला जाणार आहेत. तर मी आधी तुम्हाला दाखवणार आहे मी कसं पडलो आणि आमचं हे जे उत्पन्न हे किती जीवावरचं आहे. तर हे बघा मी तुम्हाला दाखवते. आता मी झाडावर जाऊन कसं पडलो हे तुम्हाला मी दाखवतोय. तर मित्रांनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी आता झाडावर जाऊन ना मी कसं खाली पडलोय ना हे मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा आता हे उंच झाड आहे. आता या झाडावरती किती उंच चढावं लागतंय आणि कशा पद्धतीने हिरडा तोडावा लागतोय हे आता आपण दाखवतो मी. तर मित्रांनो हे बघा, हे जो हिरडे आहे हा बघा, हा हिरडा आमच्या झाडावरून तोडायचा असते. आता इथून मी तुम्हाला दाखवते. हे असं तोडून आहे ना, हे बघा हा असं हिरडे तोडून असं ह्या गळंगोतीमध्ये टाकला जातोय आणि ही पूर्णपणे भरली का हे बघा, हे भरल्यानंतर मग खाली घेऊन झाडावरून खाली उतरला ते दोन्ही हात मोकळे सोडून खाली उतरायला लागत आहे. आता हे बघा मी तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीनं पडलो हे मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. हे बघा उंच, किती उंच झाड असलं तरी आम्हाला हा हिरडा तोडावाच लागतोय. मी अशा ठिकाणी उभं होतो, असं उभं होतो मी, आणि एका हातानं पकडला होता आणि मी ह्या ठिकाणी पाय टाकायला गेलो. हे बघा मी इथं ह्या ठिकाणी पाय टाकायला गेलो तर माझा पाय ना हा इथं न पडता पाय असं खाली सटकला, आणि माझा पाय सटकल्यानंतर मित्रांनो मी खाली ह्या फांदीवर पडलो. हे बघा आता ही जी फांदी दिसते मी तुम्हाला दाखवतो. हे बघा ह्या फांदीवरती मी इथं असं ह्या फांदीवरती पडलो, आणि ह्या फांदीवरती पडल्यानंतर असं झालो, असं हे बघा असं झालो, आणि मी ही जी फांदी आहे ही अशी पकडली. हे बघा ही अशी अशी कवळीमध्ये ही खांदी माझ्या पकडली मी. ह्या अशी खांदी पकडल्यानंतर ह्या अशी खांदी अशी पकडल्यानंतर इथं इथं माझ्या लागला. इथं पकडल्यानंतर इथून मी इथं खाली पडलो. हे बघा तुम्ही पाहू शकताय मी डायरेक्ट ह्या भिक्सकीतून खाली पडलो. इथून असं 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 धरल्यानंतर मित्रांनो हे बघा असं असं धरल्यानंतर असं बघा ह्या माझ्या इथं लागून मी डायरेक्ट ह्या भिक्समध्ये खाली पडलो. हे बघा तुम्ही पाहू शकताय. तर मी डायरेक्ट याच्यामध्ये खाली पडलो, ह्या भिक्सकीतून डायरेक्ट खाली पडलो. बघा ह्या भिक्षीतून डायरेक्ट खाली पडलो. इथून ह्या भिक्षीतून इथं खाली पडलो, आणि इथं पडल्यानंतर ही जे हे बघा ही जी गळंगोटी असते ह्या गळंगोटीमधलं हे पूर्ण हे हिरडे या ठिकाणी सांडलं. हे बघा हे हिरडं हे पूर्ण हे बघा तुम्ही पाहू शकता हे पूर्ण सांडलं. आणि मित्रांनो मी तुम्हाला दाखवतोय मी वाचलो कशामुळे मित्रांनो. ही जी गळंगोटी ही असल्यामुळे ना माझ्या जास्त कुठं लागलं नाही, फक्त हाताला घसरला आणि या ठिकाणी इथं जास्त घसरला. हे बघा मी तुम्हाला दाखवतोय. हे ना हे बघा एवढं एवढं याच्यामुळे मी वाचलो. इथं जरा घसरलं एवढं लागलंय. तर हे बघा हे इथून एवढं आमचे हे जे उत्पन्न आहे हा लय जीवावरचा उत्पन्न आहे मित्रांनो. हे बघा आता तुम्हाला मी दाखवतोय हा हे जो हिरडे हे बघा ह्या अशा पद्धतीने हा हिरडे हा तोडून आम्ही याला लहान करून याला बाय हिरड्या म्हणतोय. आणि हे औषधी खूप मोठा औषधीचा उपयोग होतो याचा. तर मित्रांनो अशा पद्धतीने आम्ही ज्यावेळेस खोड्या जातो अनेक जण जिम गमवतात हे हिरड्या तोडताना. तर आपण पण वाचलेलो आहे. तर मित्रांनो आपण आहे ना आता हे हिरडं तोडून पक्ष्यांना प्राण्यांना पाणी घालायला निघालेलो आहे. तर मित्रांनो हे बघा हा आहे हिरडा, हा बाळ हिरडा आहे. आणि मित्रांनो याला उत्पन्न आम्हाला वर्षातून एकदाच असतोय.
आणि विशेष म्हणजे याला बाजार नाही आता सध्या 80 ते 90 रुपये किलो. पहिलं 200 रुपये बाजार होतं, आता उतरलेले याला 3-4 वर्ष झाले बाजारच नाही. हे बघा हा बा हिरडे. तर मित्रांनो आपण आहे ना दिवसभर हा हिरडा तोडतोय आणि सकाळ संध्याकाळ पक्ष्यांना प्राण्यांना पाणी घालतोय. तर आता आपण पाणी घालायला चाललेलो आहे. तर मित्रांनो आपण आज आपले जे सिमेंटचे जवळचे जे डवरे आहेत 2-2, 3-3 किलोमीटर अंतरावरचे, तर त्यांच्यावरती आज आपण पूर्णपणे दररोज पाणी टाकतोय सकाळ संध्याकाळ. आधी आपण सकाळी पाणी टाकतोय आणि मग आपण हिरड्या वाचायला जातोय. आमचं हे जे वर्षातलं एकदा उत्पन्न आहे हा हिरडा, आणि तो वाचायला जातोय आणि संध्याकाळी परत आपण पाणी आणून टाकतोय. तर मित्रांनो हे 3 जे डवरे आहेत आपले सिमेंटचे, याच्यावरती सर्वात जास्त पक्षी आणि प्राणी पाणी प्यायला येत असतात. तर मित्रांनो आमचा हा जो हिरडा सीजन आहे, तुम्हाला मी दाखवलंय. हा जो हिरडा सीजन आहे याला थोडासा हिरडा वर्षातून एकदा उत्पन्न येतोय त्याला. तर त्याला सध्या आता बाजार नाहीये. त्याला सध्या किती 80-90 रुपये आता बाजार आहे. पहिले 200 रुपये होता 3 वर्षापूर्वी. पण आत्ता सध्या त्याला बाजार नाही. आणि आपण हे आमच्या धोक्यावरचं आहे सीजन आहे. आताच आपण हिरडा वेचून पुन्हा या ठिकाणी संध्याकाळी आपण पाणी ठेवायला आलेलो आहे. तर आता आपण हे 2 नंबरच्या डवऱ्यावरती पाणी ठेवायला आलोय. आता आपण ओतणार इथं आणि मग आपण 3ऱ्या नंबरच्या डवऱ्यावरती जाणार आहे. तर पाहू आपण त्या ठिकाणी कोणकोणते पक्षी आपल्याला आज बघायला भेटतात. तर आता आपण याच्यामध्ये ना पूर्ण आपलं पाणी ओतून आहे ना, हे बघा एवढं पण. आणि ही दगड आपण याच्यासाठी ठेवलं कारण पक्ष्यांना हे खोल डवरं आहे आपल्या जरा, त्याच्यामुळे पक्ष्यांना अंघोळ करता येत नाही, जाता येत नाही आतमध्ये. त्याच्यामुळे त्यांना आपण हे उभं राहायसाठी हे ठेवलेलं आहे, हे दगड्या. घेतात प्राणी, त्याच्यामुळं आपण सकाळी संध्याकाळी येत असतोय. तर मित्रांनो आपण पक्ष्यांना प्राण्यांना पाणी टाकतोय. तर खरंच मित्रांनो यांचा मला खूप म्हणजे खूप मोठा आशीर्वाद असणार आहे. कारण मी ज्यावेळेस शिर्डीवरून पडलो त्यावेळेस मला वाटलं पण नव्हतं की मी आता म्हणजे जगू शकतो. एवढ्या उंचावरून मी खाली आलेलो आहे. पण मित्रांनो तुम्हाला मी दाखवलं म्हणजे थोडंसं लागलेलं आहे फक्त. मला कोणतीही जास्त इजा न होता, कारण मला तर असं तर वाटतंय निसर्गाची करणी आहे. आणि पक्ष्यांचा प्राण्यांचा मला आशीर्वाद हा 100% आहे, त्याच्यामुळे माझ्या काही लागलं नाही. तर मित्रांनो आपण हे जे पक्षी प्राण्यांना हे जे पाणी ठेवतो हे आपण कधीही सोडणार नाही. यांची सेवा आपण करतच राहणार आहेत. तर चला आता आपण आहे ना आपल्या 3ऱ्या नंबरच्या डबऱ्यावरती पाणी ठेवायला जाऊया.